नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण सध्या एक 25 ते 30 दिवस झालेल्या कांडी लागण केलेल्या एका ऊसाच्या प्लॉटमध्ये आहोत. तर आता काही ठिकाणी ऊस काही ठिकाणी उगवलेला दिसत नाहीये, थोडंफार पिवळेपणा दिसतोय. तर अशा सगळ्या गोष्टी किंवा असे प्रॉब्लेम्स होऊ नयेत म्हणून सुरुवातीपासूनच जर तुम्हाला 100 टनाचं टार्गेट गाठायचं असेल तर कशा पद्धतीनं अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे या संदर्भात आपण सुशांत पाटील सरांसोबत चर्चा करणार आहोत. सुशांत सर, हा एक 25 ते 30 दिवसाचा प्लॉट आहे. कांडी लागण केलेली आहे, साधारण 1 ते 1.25 फुटावर लागण केलेली आहे, बघू शकतो आपण. तर आता इथं काही ठिकाणी डोळा उगवलेला नाही आहे, काही ठिकाणी पिवळेपणा थोडाफार दिसतो आहे. तर आता कशा पद्धतीनं अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच, जमीन मशागतीपासूनच आता 1 महिन्यापर्यंत काय काळजी घ्यायला हवी? सध्या आपण या ज्या प्लॉटमध्ये उभा आहोत, हा जो कांडी लागणीचा प्लॉट आहे तो हा 1 डोळा पद्धतीने केलेली कांडी लागण आहे. आणि याच्यामध्ये सरासरी 1.25 फुटाचं अंतर ते 1.5 फुटापर्यंत अंतर इथं शेतकऱ्यांनी ठेवलेलं आहे. कधीही 1 डोळा पद्धतीने कांडी लागण करत असताना पहिली काळजी काय घ्यायची असते की ज्याच्यामुळे आपली उगवण क्षमता कमी होणार नाही हे महत्वाचं आहे. त्यातलं म्हणजे प्रत्येक वेळेला 1 डोळा कांडीचा जो डोळा असेल तो वरच्या दिशेला राहिला पाहिजे आणि मातीने तो कव्हर केला गेला पाहिजे. म्हणजे कांडी जास्त खोलही नाही गेली पाहिजे आणि पूर्ण उथळी नाही राहिली पाहिजे. इथं लागण चांगली झालेली आहे, परंतु किमान एक 5 ते 10% प्रमाणामध्ये तुटाळ इथं दिसत आहे, म्हणजे काही ठिकाणी उगवण झालेली नाही. यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे बेसल पासून. तर ती काळजी घेताना जो आपण बेसल डोस टाकत असतो तर तो बेसल डोस हा नेहमी लागणीच्या अगोदर घेतला गेला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, ही खूप गरजेची गोष्ट आहे की बरेच शेतकरी लागण करतात आणि त्यानंतर बेसल टाकला जातो. परिणाम असा होतो की लागण केल्यानंतर कांडीच्या वरती रासायनिक खते पडली जातात आणि त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये डोळे सडले जातात किंवा लहान उगवलेले कोंब हे रासायनिक खतामुळे खराब होतात. ही गोष्ट जर टाळायची असेल तर कांडी लागण पुरायच्या अगोदर हा बेसल डोस पडला पाहिजे. याच्यामध्ये काय घ्यायचं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते म्हणजे कांडी लागण केल्यानंतर त्या कांडीला पहिले डोळे फुटायच्या अगोदर मुळ्या फुटतात आणि मुळ्या फुटल्यानंतर त्याचा डोळा फुटायला चालू होतं, म्हणजे थोडक्यात उगवण्याला चालू होतं. तर पहिल्यांदा फॉस्फरसची मात्रा ही तुमच्या जमिनीमध्ये बेसलमधून गेलेली असली पाहिजे. नत्राची मात्रा बेसलला नाही गेली तरी चालते, कारण तुमच्या जमिनीमध्ये सुरुवातीला जी उगवण क्षमता असते त्याच्यासाठी नत्राची गरज नाहीये, परंतु स्फुरदाची गरज ही तुमच्या पिकाच्या मुळांच्या वाढीसाठी आणि उगवण क्षमतेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे किंवा महत्वाची आहे. त्यामुळं पहिला बेसल डोस देताना तुम्ही सिंगल सुपरफॉस्फेट सारख्या खताचा वापर करू शकता. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्या दिवसामध्ये कंटिन्युअस पावसामुळे जमीन थंड असते, गारवा निर्माण होतो, यामुळं उगवण क्षमता कमी होण्याची शक्यता असते. तर सिंगल सुपरफॉस्फेटमध्ये असणारा फॉस्फरस त्याचबरोबर त्यामध्ये असणारा सल्फर ह्या दोन्हीचं एकत्रित जर आपण वापर केला असेल तर तुम्हाला निश्चित उगवण क्षमता सुधारण्याला मदत होते. याचबरोबर आपण झायटॉनिकचं मिनिकिट हे नक्की वापरलं पाहिजे. मिनिकिट का वापरायचं तर हे एक पॉलिमर तंत्रज्ञानावर आधारित एक जीवाणू खत आहे किंवा एक जैविक खत आहे. याच्यामध्ये झायटॉनिक यम म्हणजे मायक्रोरायझा 5 किलो दिलेला आहे. याचबरोबर NPK कन्सर्शिया 2 किलो आहे आणि 1 किलो झिंक बॅक्टेरिया. हे जे एकत्रित फॉर्म्युलेशन आहे यातला मायक्रोरायझा हा कांडी लागण केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा मुळ्या फुटण्यासाठी मदत करतो आणि जेव्हा त्या कांडीच्या मुळ्या चांगल्या फुटतात निश्चित कोंबांची उगवण किंवा कांडीची उगवण ही खूप चांगल्या पद्धतीने दिसून येते. म्हणजे उगवण क्षमता जर सुधारायची असेल तर आपण झायटॉनिक यम सारखं उत्पादन मिनिकिट मधून जर दिलं असेल तर निश्चित उगवण क्षमता आपण चांगली घेऊ शकतो. त्याचबरोबर जे आपण सिंगल सुपरफॉस्फेट टाकले त्याच्यातलं फॉस्फरसचं फिक्सेशन होऊ न देण्याचं काम आणि फॉस्फरसची उपलब्धता करून देण्याचं काम हा मायक्रोरायझा चांगल्या पद्धतीने करतो. याचबरोबर यामध्ये असलेले NPK कन्सर्शिया, नत्र, स्फुरद, पालाश तिन्ही अन्नद्रव्याची उपलब्धता चांगल्या पद्धतीने करतो. त्यामुळे उगवण झाल्यानंतर पिकाची वाढ करायला ही NPK कन्सर्शिया मदत करतो. आणि इथं जे आपण पाहताय त्याच्यामध्ये थोडासा पिवळेपणा पण दिसतो. हा पिवळेपणा हा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता. ही कमतरता जर भरून काढायची असेल तर आपण या मिनिकिट मधून जे झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया 1 किलो दिलेला आहे या पिकातील सर्व प्रकारचं जे तुम्हाला येणारी अन्नद्रव्यांची कमतरता आहे, थोडक्यात सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता ही भरून काढण्याचं काम हे आपले झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया करतात. म्हणून हे जे एक पॅकेज आहे मिनिकिटचं 8 किलो प्रति एकरचं हे तुम्हाला पुरेसं ठरतं तुमच्या पिकाची उगवण क्षमता सुधारणं, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येणारा पिवळेपणा कमी करण्यासाठी आणि पिकाची जोमदार वाढ करण्यासाठी. आता जर बघितलं
आता 30 दिवस झालेले आहेत. आता यानंतर काय आळवणी करणं अपेक्षित आहे? यानंतर कसं खतांचं व्यवस्थापन केलंय? बाळभर काय करू शकतो, कशा पद्धतीने? तर त्याबद्दल माहिती द्या. आपण सर्वसाधारण 25 ते 30 दिवसावरती इथं आलेला आहे प्लॉट हा. तर या ठिकाणी पिकाला मुळ्या चांगल्या पद्धतीने फुटायला गरजेचं असतात, कारण इथून पुढचा जो ऊसाचा प्रवास आहे तो फुटव्याच्या दिशेने होत असतो, कारण उगवणीची अवस्था पूर्ण झालेली आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला काही गॅप दिसतात, काही शेतकरी त्याला तुटाळ म्हणतात, अशा ठिकाणी सगळ्यात पहिले शेतकऱ्याने ते गॅप काढून घ्यावे, तुटाळ भरून घ्यावे. जर कांडी लागण असेल 25 ते 30 दिवसाच्या अवस्थेमध्ये पुन्हा कांड्या घालण्याच्या ऐवजी तुम्ही रोप घेऊन तिथे तुमचे गॅप किंवा तुटाळ साधून घ्या. त्याच्यामुळे तुमचा पूर्ण प्लॉट हा एक समान वाढीचा होईल. दुसरी गोष्ट, फुटवा निघण्याच्या दृष्टीने सगळ्यात पहिलं पाऊल असतं म्हणजे पिकाला तुमच्या 15 ते 20 दिवसानंतर पहिली आळवणी गेली पाहिजे. आणि शक्यतो तुमच्या ऊसामध्ये पहिली आळवणी ही जीवाणूंचीच करा, कारण जीवाणू खतामध्ये नर्सरी किटचा जर आपण वापर केला तर पुन्हा याच्यामध्ये मायक्रोरायझा, NPK बॅक्टेरिया आणि झिंक बॅक्टेरिया सर्व जीवाणू खतांचं एकत्रित हे फॉर्म्युलेशन आपल्या ऊसाच्या वाढीसाठी मदत करतं. यातला मायक्रोरायझा मुळांची वाढ चांगली करेल, NPK बॅक्टेरिया आणि झिंक बॅक्टेरिया ह्या ऊसामध्ये फुटवा चांगल्या पद्धतीने काढायला, याचबरोबर जो आलेला पिवळेपणा कमी करायला खूप चांगल्या पद्धतीने मदत करतो. तर शेतकरी मित्रांनो, ऊसाची लागण केल्यानंतर पहिल्या 20-25 दिवसानंतर तुम्ही झायटॉनिक नर्सरी किटची आळवणी ही हमखास करा. तर मित्रांनो, 30 दिवसांच्या प्लॉटसाठी आपण बघितलं कशा पद्धतीने काय काळजी घ्यायला हवी. ऊस लागण करते वेळी किंवा जरी तुम्ही कांडी लागण करत असाल, रोप लागण करत असाल, तर अन्नद्रव्यांची कमतरता आहे ती भासू न देण्याची काळजी पहिली घेतली पाहिजे, नाहीतर ऊसावरती पिवळेपणा येण्याची शक्यता आहे. आणि कुठं कुठं जिथं तुटाळ दिसतंय म्हणजे ऊस उगवलेला नाहीये, अशा वेळी तो तुटाळ भरून काढायचा आहे. तुम्हाला रोपांची लागण करायची आणि एकसारखी ऊसाची ग्रोथ होण्यासाठी, वाढ होण्यासाठी मग भविष्यामध्ये आपल्याला आळवणी करायची आहे. तर 30 दिवसाच्या या प्लॉटसाठीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक, ऊसाविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. गावभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.